राधे मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की इच्छा पूर्ण कशा करायच्या. बघा, हार्डवर्कचं काही सबस्टिट्यूट नाहीये. तुम्हाला हार्डवर्क करावेच लागेल. मग तुम्हाला असं वाटेल, यार मी तर हार्डवर्क करतो, बट मला तर कधीच रिझल्ट नाही मिळेल. तर त्याच्यासाठी लक पण खूप मॅटर करतं. लक तुमचं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला फेवर नसेल करत लक, तर तुमचे कामं नाही होणार. लकचा जो प्लॅनेट आहे तो गुरु, बृहस्पती आहे, ज्युपिटर आहे. तर ज्युपिटरला स्ट्रॉंग ठेवणं कुंडलीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ज्युपिटरला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी बरेचसे ऍस्ट्रॉलॉजर तुम्हाला सांगताना, असं तुम्ही ऐकलं पण असेल की तुम्ही पुखराज घाला, फिरोजा घाला, येलो टोपाज घाला. ना म्हणजे हे जे स्टोन आहेत ना, ते ज्युपिटरला स्ट्रॉंग करतात. आता ज्युपिटरला स्ट्रॉंग करतात म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये ज्युपिटर वीक असेल. आता वीक कसा असतो, त्याची डिग्री कमी आहे, नाही तर कोणता प्लॅनेट मेलिफिक प्लॅनेटने त्याला आस्पेक्ट केलाय, तर बरेचसे असे डिफरंट डिफरंट आहेत ना, रूल्स आहेत. त्याच्या प्रमाणे तुम्हाला कळतं की तुमचं ज्युपिटर वीक आहे कुंडलीमध्ये. मग आता हा ज्युपिटर वीक असेल ना, तर तुमच्या आयुष्यामध्ये काय काय प्रॉब्लेम होतात. मॅरेजमध्ये डिले होतो, लव्ह लाईफमध्ये प्रॉब्लेम होते, तुमचे आहेत ना लग्न जमत नाही. म्हणजे किती जरी ट्राय केलं ना, तरी लग्नामध्ये काही ना काहीतरी अडथळे येतात. इव्हन तुमचे डिवोर्स होण्याचे चान्सेस जास्त वाढतात. लग्न चांगलं चालत नाही, लग्नामध्ये नेहमी भांडणं होतात. तुमची जी एज्युकेशन आहे ती पण चांगली नाही जात. तुम्हाला आहे ना अभ्यासामध्ये मन नाही लागत, नाहीतर अभ्यास केला तरी तुम्हाला रिझल्ट नाही मिळत, प्रमोशन नाही होत, कामामध्ये डिले येतात. कोणतंही काम करतात ते एका अटेम्प्ट मध्ये नाही होत, त्याला मल्टिपल अटेम्प्ट द्यावे लागतात. कोणत्याही कामामध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला डिले फेस करावा लागतो. तर हे सगळे ना वीक ज्युपिटरमुळे होतं. आणि ज्युपिटर कुंडलीमध्ये इतका इम्पॉर्टंट प्लॅनेट आहे ना, जो तो खराब झाला ना कुंडलीमध्ये, तर बऱ्याचशा आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आणि स्ट्रगल वाढतात. तर आहे ना, असं होतं ना की कुंडलीमध्ये जर ज्युपिटर फक्त स्ट्रॉंग असेल आणि बाकी प्लॅनेट थोडे वीक जरी असतील ना, तरी पण तुम्हाला ना त्या ज्युपिटरमुळे ना ते रिझल्ट चांगले बघायला मिळतं. म्हणतात ना, गुरु बचाए तो कौन गिराए. तर गुरुची दृष्टी खूप मॅटर करते. गुरु असा एक इम्पॉर्टंट प्लॅनेट आहे कुंडलीमध्ये, जो खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला आहे ना आयुष्यामध्ये बरेचसे तुमचे प्रॉब्लेम्स आहे ना एकदम कमी करू शकतो. तो इतका इम्पॉर्टंट प्लॅनेट आहे. आणि त्याला चांगलं करण्याचा सगळ्यात चांगला रेमेडी जो आहे ना, तो तुम्ही स्टोन घाला. जर तुमचं बजेट अलाव करत आता, ठीक आहे, जर तुमचं बजेट अलाव करत असेल तर तुम्ही ना बेसिकली ना तुम्ही घालू शकता. ठीक आहे. आता बजेट अलाव म्हणजे काय? बेसिकली जेव्हा पण आहे ना तुम्ही बघताल ना, की जेव्हा जेव्हा तुम्ही येलो सफायर म्हणा या फिरोजा म्हणा, कोणते पण स्टोन घालायचं म्हणलं ना, तुम्हाला ते लॅक्समध्ये पूर्ण खर्च येईल. ठीक आहे. पुखराज खूप कॉस्टली मिळतो. ठीक आहे. आणि जर तुमचं बजेट अलाव करत असेल आणि इव्हन तुम्हाला ते गोल्डमध्ये घालायचे, तर तुम्ही घालू शकता. बट हाच एक उपाय आहे का? नाही. त्या व्यतिरिक्त पण अजून उपाय आहेत. जसं आज ₹1 ही तुमचा खर्च नाही होणार, असा मी तुम्हाला उपाय सांगते. जर तुम्हाला पुखराज नाही घालायचा, स्टोन नाही घालायचा, काही नाही, तुमचं बजेट नाहीये, तर त्या व्यतिरिक्त तुम्हाला एक उपाय करायचा. दुसरं म्हणजे तुम्हाला काय करायचं, केळीच्या झाडाचे जड घेऊन यायचे आणि त्याला आणण्याची एक प्रोसेस आहे, घालण्याची एक प्रोसेस आहे. तर व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. तर बेसिकली तुम्हाला काय करायचं, वेनसडेला जायचं आहे, एक पाण्याचा लोटा घ्यायचा आहे आणि केळाच्या झाडाला ना पाणी द्यायचं आहे. ठीक आहे. आणि त्यांना ना आमंत्रण द्यायचंय. बघा, कोणत्या पण आहे ना, जेव्हा आपण मोठे जे व्यक्ती असतात त्यांना आपण आमंत्रण देतो, तेव्हा ते आपल्या कोणते पण जे फंक्शन आहे लग्नामध्ये येतात, नाही तर तुमचे जे पण फंक्शन आहेत घरातले त्याच्यासाठी येतात. तर गुरु बृहस्पती हे खूप मोठा प्लॅनेट आणि खूप इम्पॉर्टंट प्लॅनेट आहे. आणि गुरु आहे ना, तर त्यांना तुम्हाला इन्व्हाइट करावे लागेल, आमंत्रित करावे लागेल. तर तुम्हाला एक दिवस आधी जाऊन ना त्यांना निमंत्रण द्यायचं आहे. त्यांना म्हणायचं आहे बेसिकली ना, मी उद्या तुम्हाला घेण्यासाठी येतो. तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये या. ठीक आहे. आणि मी तुम्हाला घेऊन जातो आणि तुमचा आशीर्वाद माझ्यावरती राहू द्या. तर मग तुम्हाला एक दिवस आधी म्हणजे तुम्हाला वेडनेसडेला बुधवारी जाऊन आहे ना हे आमंत्रण देऊन यायचंय. मग दुसऱ्या दिवशी सकाळी जा तुम्ही आणि केळीच्या झाडाची ना जड काढा. ठीक आहे. मूळ काढा. एवढी जरी काढली तरी चालेल. ठीक आहे. पूर्ण झाड काढायची गरज नाही. आणि तुम्हाला केळीचं ते झाड बघायचं ना ज्याला फळं आहेत. म्हणजे ज्यांना केळी लागलेली आहे. अशा झाडाची जड घेऊन यायची. मग तुम्हाला गुरुवारी काय करायचं, ती घरी घेऊन यायची. घरी घेऊन आल्यानंतर हळदीच्या पाण्याने त्याला धुवून घ्यायचंय. ठीक आहे. आणि 1.25 किलो आहे ना चण्याच्या डाळीवरती त्याला ठेवायची आहे. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही ती ठेवला त्याच्यानंतर तुम्हाला 108 वेळा गुरु बृहस्पतीचा मंत्र म्हणायचा आहे. ओम भ्रूम बृहस्पते नमः, नाही तर ओम ग्राम ग्रीम मला जरी म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. 108 वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर तुम्हाला डाव्या हाताने या बोटाने, ठीक आहे, तुम्हाला आहे ना हळदीचा नाही तर नाही तर केसर चंदनचा टीका लावायचा आहे. हळदीचा लावला तरी चालेल. ठीक आहे. तुम्हाला तो टीका लावायचा आहे या बोटाने. ठीक आहे. तर या बोटाने जर टीका लावल्यानंतर मग त्यांना हात जोडून म्हणायचं आहे, माझ्या आयुष्यातले जे सर्व काम म्हणजे अधुरे राहत होते ते पूर्ण होऊ द्या. ठीक आहे. माझ्या आयुष्यामध्ये जे सक्सेस नव्हतं ते येऊ
माझ्या आयुष्यामध्ये जे सक्सेस नव्हतं ते येऊ द्या. ठीक आहे. मी जे स्ट्रगल करत होतो, माझ्या जॉबमध्ये प्रॉब्लेम आहेत, माझ्या रिलेशनशिपमध्ये जे प्रॉब्लेम आहेत, ते सर्व आहेत ना निघून जावे. तुमचा आशीर्वाद माझ्यावरती राहावा. मग त्यानंतर तुम्हाला आहे ना अ, हे घालायचंय म्हणायचं तुमचे प्रतिनिधित्व करणारा मी हा केळीचा जड आहे ना, मी घालतो आहे. ठीक आहे. घालत आहे का? तर तुम्ही आहे ना, तो नंतर काय करायचा, पिवळ्या धाग्यामध्ये किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तुम्ही लेफ्ट हँडमध्ये बाजूमध्ये नाही तर हातामध्ये घालू शकता. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करताल ना, तुम्हाला जाणवेल तुमचे जे गुरु बृहस्पती आहे, ते कुंडलीमध्ये चांगले रिझल्ट द्यायला चालू करतील आणि तुमच्या आयुष्यात जे पण स्ट्रगल होत होते, ठीक आहे, जे पण पैशाचे प्रॉब्लेम होते, करिअरमध्ये प्रॉब्लेम होते, इव्हन जॉबमध्ये प्रॉब्लेम होते, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम होते, मॅरेजमध्ये प्रॉब्लेम होते, ते हळूहळू कमी व्हायला सुरू होतील आणि तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील आणि यामध्ये तुमचा एकही रुपया खर्च होत नाहीये आणि तरी तुम्हाला खूप चांगले रिझल्ट देतं. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे.